जी सत्यता अशीच आहे की खरं तर यातलं अंबादास दानवेंना परिपूर्ण माहीत असावं. त्यांनी जर खरंच फोटो नीटचं दाखवलं किंवा तो लाल टी शर्टवाला माणूस कोण आहे, ते पैसे कुठून आहेत, काय आहेत, हे सगळं तेच सांगू शकतील. एखाद्याची बदनामी करणं हे ठीक नाही आहे. अधिवेशन काळ सुरू आहे आणि विरोधकांचं ते कामच आहे. सत्तारूढ आमदाराला कुठल्या तरी एकानं पकडायचं आणि त्याच्यासमोर पैशाचे गड्डीमध्ये निवडणुकीचे पैसे आहेत का किंवा चुकीचे पैसे आलेत का. पण मला असं वाटतं की रायगडच्या भूमीतलं राजकारण अंबादासांना माहीत नसावं. जे का मागच्या निवडणुकीत आरोप प्रतिआरोप झालेले आहेत त्या संदर्भात रायगडच्याच एखाद्या बड्या नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन बदनाम करण्याचं षडयंत्र रचलंय का, असा माझा दाट संशय आहे. पण मी नागपूरमध्ये गेलो या संदर्भातलं मीडियासमोर सगळी भूमिका माझी नक्की मांडली. बाजूला अधिवेशन चालू आहे आणि हे ट्विट जर आपण बघितलं तर अंबादास दानवेंचा एक ट्विट आहे आणि ज्याच्यामध्ये 3 व्हिडिओ आहेत. आमदार साहेब, हे 3 व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये एका व्हिडिओत तर थेट तुमचा चेहरा दाखवला गेलाय आणि हे नोटांचं बंडल आहे. हा व्हिडिओ खरा आहे का, हा मॉर्फ आहे का, तुम्हाला मुद्दामून टार्गेट? हा मॉर्फ आहे आणि हा जर खरा असेल तर मी सांगितलं मी आमदारकीत राजीनामा द्यायला तयार आहे.